विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी येत्या 26 तारखेला निवडणूक घेण्यात येईल। त्यासाठी उद्या अर्ज दाखल करण्यात येतील आणि 26 तारखेला सकाळी 11 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली। नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीमध्ये बनावट पावत्या छापून कर फी वसुली आदी प्रकार उघडकीस आलेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून करण्यात येईल आणि त्यात सहभागी असणाऱ्या 4 ग्रामविस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांना तात्काळ निलंबित करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली। अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याचं प्रमाण किती असेल यानुसार कारवाई होते, मात्र हे प्रमाण कमी असलं तरी संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल। बंदरांच्या हद्दीतही कंटेनर स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना असलम शेख यांनी उपस्थित केली होती। त्यावर मनीषा चौधरी, योगेश सागर, महेश शिंदे, बाळा नर आदींनी उपप्रश्न विचारले होते। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला मानाचा आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधान कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात मांडला। हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला। या प्रस्तावाबद्दल एकनाथ शिंदे यांनी आभार मानले। हा पुरस्कार एकट्याचा नसून तो वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा आहे। मी हा पुरस्कार राज्याच्या जनतेला अर्पण करतो असं ते म्हणाले। विकासाची दिंडी आपण पुढे घेऊन जाऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरफायदा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही गैरटिप्पण्या करून वातावरण खराब केलं आहे असा आरोप करत त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी सभागृहात केली। यामागचा खरा सूत्रधार शोधून काढून त्याला तातडीनं अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली। मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना पाठिंबा दिला।